मला वाटतं वर्गात आज बाहेरचे पाहुणे जास्त आहेत. वर्गाचं लक्ष गेलं तर लिमये सर प्लॅटफॉर्मवर उभे राहून मिश्किलपणे हसत होते. विचार करायला तुला हा तास आहे, साईनाथ जाण्यापूर्वीच म्हणाला. याच तासानंतर तुला कट्ट्यावर यायचंय, मी बाहेर थांबतोय. ससूनला कोणी जायचं ते ठरवून ठेव. साईनाथ बाहेर पडला. पाठोपाठ त्याची गँग गेली. शशिकला श्रेयसकडे पाहून गोड हसली. तिचं हास्य पाहून त्याची कवटी सरकली. इच्छा त्या सुरेखा भाटीच्या. तिनं श्रेयस घोरपडे कोणता ते त्या बैलाला नीट सांगितलं नाही म्हणून आपल्यावर ही वेळ आली आज. चिडून त्यानं सुरेखाच्या जागेकडे पाहिलं तर गच्च भरून आलेल्या आभाळात एकच पांढरा ढग असावा तशी तिची जागा रिकामी होती. सुरेखा वर्गातून केव्हाच निघून गेली होती. एखाद्या जागरूक देवस्थानाच्या हद्दीतून बाहेर पडताच भूतानं पुन्हा आपलं झाड पकडावं तसं श्रेयस बाहेर येताच साईनाथनं त्याला पकडलं. काय ठरलं मग? हे बघ, मला DSPनं ससूनला भेटायला येण्यापेक्षा मी त्याला भेटायला जाणं चांगलं. हा ये होईना बात, चल. साईनाथ आनंदून म्हणाला. तुम फिकर मत करना, दिखने में तुम अकेले दिखाई दोगे मगर हम तेरे साथ है. श्रेयस कुठे चाललाय ते बऱ्याच जणांना माहिती होतं. बरीच पोरपुरी उदय विहार पोस्ट ऑफिस पाशी अशी रेंगाळत होती. पोर्च पाशीच साईनाथच्या गँगनं श्रेयसला सोडून दिलं. गँग पांगली. श्रेयस स्वतःच्या विचारात बुडाल्यासारखा खाली मान घालून मेन गेटकडे चालत राहिला. चालताना त्याला एकदम विनोद खन्ना वगैरे झाल्यासारखं वाटत होतं. बसस्टॉपच्या अलीकडे कट्ट्यावर DSP उभा होता. श्रेयसला पाताच उडी टाकून खाली उतरला. त्यानं श्रेयसची गचांडी धरली. मला सगळं माहिती, रेखा सांगून गेली. तू सरळ थोबाडीत मार. श्रेयस क्षणभर कचरला. मग त्यानं DSPच्या तोंडात खाडकन ठेवून दिली. DSP पर हात उचलताय. तो जोरात ओरडला. त्यानं हात उगारला. नाटक असणार हे कळत असूनही श्रेयस घामाने डबडबला. तेवढाच साईनाथ कट्ट्यावरून उडी टाकून त्याच्या समोर आला. त्याच्या पाठोपाठ इतर मुलांनी DSPला घेरलं आणि काय होते ते कळायच्या आत पोस्टवाला फुल इकडं उदय विहारचा कॉर्नर अशा सर्व बाजूंनी सोडा वॉटरच्या बाटल्यांचा मारा चालू झाला. श्रेयस अशी समोरासमोरची मारामारी आयुष्यात पहिल्यांदा पाहत होता आणि त्यात तो पूर्ण अडकलेला होता. लांबून आलेली बाटली डोक्यात कशी फुटते, डोकं कसं तडकतं, तडकलेल्या डोक्यातून भडकन रक्त कसं व्हायला लागतं क्षणार्धात पाहायला मिळालं. कोण कुठनं आणि कसं आलं तेच कळलं नाही. पण पाहता पाहता रस्ता दोन्ही बाजूंनी ब्लॉक झाला. साईनाथची गँग मध्ये दबली गेली आणि आतून हा पठ्ठ्या DSP. ठोसा बसला की पोरग उडालच. गेम करताय गांडो, चल दे आवाज. DSP त्वेषाने ओरडला. त्याही परिस्थितीत श्रेयसला हसू आलं. साला मुंबईत हेच, पुण्यात हेच. रफ वागायचं असलं तर हिंदीतच बोलावं लागतं. मनातल्या मनात त्यानं मराठीकरण करून पाहिलं. खेळी करतोस भाड्या, चल आव्हान दे. नाही छे हे सारं बाजी प्रभूंच्या वगैरे तोंडी शोभणारं झालं. निदान टर्रेबाजीच्या हॉट वातावरणाला तरी हिंदी शिवाय पर्याय नाही. हे सगळं चालू होतं ते मनाच्या कुठल्या तरी निद्रिस्त पातळीवर. दुसरी पातळी मारामारीचं अवधान राखून होती. भोवती इतका राडा असून श्रेयस मारामारीत मात्र पडला नाही. कारण त्याला कोण आणि कोणाशी मारामारी करतंय तेच कळत नव्हतं. एका पार्टीची बाजू घेतली गेली असती तर दुसरी पार्टी कायमची विरोधात गेली असती. नंतर निस्तरत बसावं लागलं असतं. दरम्यानच्या काळात कोणीतरी अलकाच्या पोलीस चौकीवर रिंग मारून मारामारीची इन्फॉर्मेशन पुरवली. सिनेमात दाखवतात तशा 2 मिच्च काळ्या कुळकुळीत पोलीस व्हॅन वॅव वॅव करीत आल्या. त्याबरोबर सगळीकडे पळापळ झाली. मारामारी करणारी पोरं बग्यांच्या भाऊ गर्दीत बेमालूमपणे मिसळून गेली. श्रेयसही DSP बरोबर पळायला लागला. निलामकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरला एक जावा उभी होती. श्रेयसला बैस म्हणून सांगताच DSPनं गाडीवर टांग टाकून किक मारली. भांबवून गेलेला श्रेयस मागे बसताच जावाचा स्टँड सुटला. खाडकन गाडी गिअरमध्ये पडली. सभोवती गिरकी घेत निलामच्या दिशेने सुसाटली. श्रेयसने आजपर्यंत गाडीचा इतका वेग कधी पाहिलाच नव्हता. गाडीचा वेगच काय, अनेक नव्या गोष्टी आज त्यानं अगदी जवळून पाहिल्या, अनुभवल्या होत्या. त्या अनुभवांना अनोळखी असलेलं त्याचं सभ्य मन गोठून गेलं होतं.
झिंग झिंग करीत झाडं इमारती मागे पडत होत्या. वाहनं थरथरत बाजूला होत होती. निलामच्या चौकात डीएसपीनं रॉंग साईडला घुसून राईट टर्न मारला तेव्हा तर श्रेयसचं हृदय गपकन बंद पडलं. समोरून पीएमटीचं धूळ येत होतं, तेही वेगात होतं. ड्रायव्हरने ब्रेक मारला म्हणून काही इंचांनी धडक चुकली होती. जरा हळू चालव रे, त्याच्या पाठीवर थोपटत श्रेयस म्हणाला. काळजी करू नकोस, हा 100चा स्पीड आहे, आणखी वाढवला तरी गाडी कंट्रोलमध्ये राहील. पाहायचंय का? अरे यार नको यार, नको नको. श्रेयस जीव मुठीत धरून बसून राहिला. डीएसपीनं दांडेकर पुलावरून जावा वळवली. लोकमान्य नगरकडून तो सरळ अलकाच्या चौकात आला. तिथं मात्र त्यानं वेग अगदी सभ्य ठेवला. राऊंड टर्न मारून त्यानं रिगलपाशी जावा लावली. श्रेयसला घेऊन तो रिगलमध्ये घुसला. त्याच्या टोळक्यातील बरीच टाळकी तिथं दिसत होती. काउंटरवरून 4 स्क्वेअरची 2 पाकिटं घेऊन तो त्यांच्यात जाऊन बसला. गप्पा सुरू झाल्या. सगळ्या अलकाच्या नाईट शोवरच्या होत्या. जणू SP पाशी मारामारी झाल्याची त्यांना खबरही नव्हती. तो साई, हा तो विषय बंद. समोर पोलीस चौकी आहे, तिथले पोलीस मला अजून SP पाशी शोधतायत. श्रेयसला तोडत DSP हळू आवाजात म्हणाला. आणि तरीही तू हे हॉटेल गाठलंस? आपलं तंत्रच अजब आहे. तुला आता हळूहळू दिग्या काय चीज आहे कळायला लागली. 4 स्क्वेअर शिलगावून नाका तोंडातून धूर सोडत DSP म्हणाला. हे बघ, शत्रू शोध घ्यायला लागला की नेहमी शत्रूच्या घराच्या मागे लपावं. तिथंच शोधायला नेमका तो विसरतो. घे. श्रेयसने भारावलेल्या अवस्थेत एक 4 स्क्वेअर शिलगावली. पहिल्यांदाच ठसका लागला. मग त्याच्या लक्षात आलं, यापूर्वी आपण कधी सिगरेटला हात लावलेला नाही.